किती किती कचरा आहे, किती सगळं काल लग्नातून म्हणजे इकडं गावाकडून आलेलं सगळं सगळं हा काही आवरलेलं नाही हा सगळं काही आवरलेलं नाही. आणि या आवरणाचं कारण पण काय हो का, सगळं सगळं तिथं हाय तिथंच पडलेलं आहे. आणि आमचे दीपू बाबा कसं आवरले तयार वेअर होऊन वेलकम मग बॅक टू न्यू ब्लॉग. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आज लगेच आलं की नाही, आमची किती घाई चालली, का घाई चालली सांगा बरं. आमच्या जे शेजारी आहेत ना त्याचं लग्न आहे, त्यांची मॉमेडियन फॅमिली आहे ना, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. आजच लग्न आहे. लगेच काल आलो, आल्याला त्यांनी लगेच मला बांगड्या भरायला काल नेलं. होय एवढ्या बांगड्या मी फर्स्ट लगेच टाइम एवढ्या बॅग सेट वर आणलं नव्हतं का नाही. बॅग पण नव्हती वरडली, मी तशाच बांगड्या भरायला गेले. आज लग्न आहे त्यामुळे घाई घाई सगळं मी आवडते पटकन. मी फर्स्ट टाइम मॉमेडियनचं जे वेडिंग आहे ना पहिल्यांदा बघणार आहे कसं आहे. अटेंड करतेस. हा म्हणजे मला माहिती नाही कसं असतं त्यांचं लग्न. आता पहिल्यांदा चालली आहे मी, तर पटकन आवरते आता आणि निघूया आपण. उशीर झालाय. आवरणं तर झालेलंच आहे, पण तिला अजून त्यातलं काही माहित नाही. त्यांचं लग्न कसं असतो काय असतो ते सगळं आता बघेल ना, एक्सपिरियन्स करेल. मी गेलो माझ्या मित्रांच्या लग्नाला वगैरे, तर आता मी पण ते आपलं सोलापुरात असताना गेलेलं आहे. पण आता पुण्यात इथले ह्यांचं कसं रूल्स असतात मी पण हे मला पण आता माहित नाही. जेवढं माहित आहे तर थोडंफार माहित आहे. तर दीपालीला तर काहीच माहित नाही आणि आमच्या क्रियांशला तर काहीच माहित नाही ना. क्रियांश तू काय करायला लागला. कोणाचं लग्न आहे? दीदीचं लग्न. कोणाचं लग्न सांग. दीदीचं. तुझं लग्न करायचं लवकर नाही का रे. असंच ते काय काय तर गळ्यात घालून चाललंय. चल चल क्रियांश ये चल. चला तर आता खूप उशीर झाला आम्हाला, कमसे कम 15-20 मिनिट लेट झाले. ते सगळे नवरीला वगैरे घेऊन त्यांचं पूर्ण लग्नातलं जे घर ते सगळे गेलेले आहेत आता कार्यालयाला. तर आता जाता जाता आम्हाला आवाज दिले. नशीब आम्हाला लक्षात पण नव्हतं नाही का, लवकर लवकर तयार झालेलो आम्ही. चला 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 सगळं झालंय. माझे वॉलेट कुठे, वॉलेट 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 तुझ्या पर्स मध्ये आहे का. चल वॉलेट घ्या. चला चला क्लियांश 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 चला 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 क्लियांश 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 चल चल क्लियांश. बस झालं सोनं, बस झालं. चल जस्ट निघालो आता आम्ही. आणि त्या दुकानात असेल मला हे. हा मी जाऊन येऊ. मी जाऊ का. हा सुट्टे आहेत ना, दिली की मागाशी आहेत ते सुट्टे बघा. आता थोड्याच वेळ इथं जवळच आहे मंगल कार्यालय, आता थोड्याच वेळात पोहोचतो आम्ही. मला ऑलरेडी उशीर झालाय, आवरायला पण उशीर झाला. तसंच पटपट पटपट आवरलं मी. क्रियांश पण आवरलाय. कुठं चाललोय आता आपण. दीदीला काय म्हणायचं. हा तर आम्ही लवकरच पोहोचतो. आता डायरेक्ट तिथे गेला मी तुम्हाला दाखवते. मी पण पहिल्यांदाच बघणार आहे आणि तुम्हालाही दाखवेन. हा असं सेटअप आहे. हे जेंट्स आणि त्या साईडला लेडीज. हा मग इथं बसू का मी. बर बर थांब 2 मिनिटं. तर जस्ट आली आहे मी आता आणि जस्ट पोचला नाही. आम्हाला वाटलं उशीर झाला का झाला असेल सगळं, पण तसं काही नाही आहे. अजून जो नवरा आहे तो आलाच नाही अजून, त्याला वेळ आहे अजून, पण बराच उशीर आहे. तर आम्ही वेळेत पोचलोय, उशीर होऊन पण. तर इथे कसं केलंय, लेडीजला वेगळे जागा असं पार्टिशन बसायला आणि जेंट्सला या साईडला, आणि मध्ये असा पडदा त्यांनी केलेला आहे या प्रकारे. जसं आपल्या कसं नसतं, पण इकडे अशी पद्धत आहे. आता बघा पुढे काय काय. पुढे तर स्टेज आहे तो सजवलेला दिसतोय. हा काय काय हा बर 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 तू ब्रेक मारतो. मी काय करू. हा बर ठीक आहे. A few moments later. तर 11चं लग्न होतं आणि आता 2 वाजले. आत्ता नवरदेव आलाय त्यांचा, हे बघा स्टेजवरती. आणि हे सगळे आमच्या बिल्डिंग मधलेच आहेत, ही लाईन सगळी. त्या मावशी पण मागाशी मला भेटल्या, मग माझ्या शेजारीच बसल्या, नाही तर मी एकटीच बसले. सोसायटी वाले. आता नवरदेव आला आणि लग्न अजून नाही चालू झालं. तर आता पहिल्यांदा मी लग्न पण शूट करेन त्यांचं कसं असतं लग्न. क्रियांशला लागली होती भूक, मग क्रियांश काय खायला लागले. बिस्किट.
जो अहम और ज़रूरी फ़र्ज, वाजिब और सुन्नतें हैं वो बहुत मुख्तसर है और शरीयत में उसी चीज़ को निकाह कहा गया है। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद। जिसके रूबरू 6051 रुपये महर की एवज में नाखुशी अपने निकाह में कबूल की। अल्लाह आता आलो जस्ट आम्ही घरी आणि आता वाजले किती वाजले त्याला? 4. आपल्या वाजले 4. लग्न होतं 11चं आणि लग्न लागलं 2:30 वाजता है ना. बघितले का आपल्यात कसं असतात त्याच्यात कसं हा म्हणजे ते असं काहीतरी कारणाने त्यांचा लेट झाला असेल तसं. नवरदेवाचा आला नव्हता, नवरदेवाला यायला उशीर झाला, परत त्याला आवरलेला पण नव्हता, तो आल्यानंतर आवरला. टोटल 11चं टायमिंग दिलेले होते, तर वाजले 2:30-3 वाजता त्यांचं ते निघा पडायचा असतो. त्यांना ज्याला माहिती आहे ते तुम्हाला माहितीच असेल, त्यांच्या मुस्लिम मध्ये कसं असतो लग्न, तर त्या पद्धतीनं त्यांचं झालं. मला माहित होतं, पण आमचं दीपूचं हे फर्स्ट टाइम होतं. मुस्लिमचं लग्न कसं असतो काय असतं हे तिला माहित नव्हतं, तर त्यांचं कसं असतं काय नाही तिला तिथं गेल्यावर आज पहिल्यांदा सगळं एक्सपिरियन्स केली तिनं. आणि पहिल्यांदाच आली तर तिला डायरेक्टली एवढं वेळ बसावं लागलं ते संपवायला. तेवढं विषय काय होता असेल होत असतं, काय विषय नाही आहे तेवढं काहीतरी. आता आणि पुण्यात आहे तर पुण्यात थोडं ट्रॅफिक रस्ता आहे जाते जाऊ तर थोडं झालंच असेल. ते नवरदेव त्यांच्या जजमेंटच्या हिशोबाने आले असेल तर त्या हिशोबानं त्यांना थोडस मागं पुढे झालं असेल, कुठंतरी ट्रॅफिक अडकलं असेल, जाम झाला असेल, त्यामुळे त्यांचा वेळ गेला असेल तिकडे. मग ते आल्यानंतर आवडून वगैरे झालं. तर या पद्धतीनं बघितलं असेल तुम्ही पण, की ज्याला ज्याला माहिती आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की अशाच पद्धतीनं तुमच्याही तिकडं. मला असं वाटतं मित्रांनो की थोडस फरक आहे, कारण मी आतापर्यंत आपल्या सोलापुरात म्हणा बाहेर असं थोडस पुणे सोडून पुण्यातलं हा माझंही पहिलं लग्न अटेंड केलेलं आहे मी मुस्लिमांचं. की ते खालचे आहेत ना ते पण ते नगरचे आहेत ना, तर ते काय म्हणले आमच्या इकडे थोडं वेगळं असतं, प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं असतं थोडस. काय रे काय रे तू काय काय खाल्लं तिथं लग्नात जेवायला? गुलाबजामुन खाल्ला का नाही? बिस्किट आणि माझा नाही नाही तू गुलाबजामुन खाल्ला का नाही तिथं? खाल्ला, पण पहिला मी बिस्किट खाल्ला. बिस्किट खाल्ला जेवणाच्या आधी, मग माझ्या तिला मग बघा हे देत असतं ते. काही ठिकाणी काय असतं माहिती का ते, आजी पण म्हणलं हा काही ठिकाणी उगळत आणि काही ठिकाणी काजू बदाम पण असतो त्यामध्ये मिक्स. आता ह्यांच्यामध्ये फक्त काय काय दिलंय, खारीक दिली, खडीसाखर आणि बदाम. बघ हाय ना बदाम पण. आणि आता हे त्यांच्या परिस्थितीनुसार काही जण देत असतात, काही जण मोठे लोक असले त्यांचे मोठे शाही विवाह असला त्यांचा मुसलमान लोकांचा, म्हणजे त्यात गेलेला आहे ते असं मोठी भरून असं उधळतात, पण काही जण पॅक करून देतात पण असे काही असतात. तसं त्या पद्धतीनं असतो. माझ्या पद्धतीनं थोडं इथं थोडं वेगळं होतं पुण्यातलं, पण हा पुण्यात झालेलं मुस्लिम समाजाचं जे लग्न होतं जे मी अटेंड केलं तर ते थोडंसं वेगळं होतं. मी आतापर्यंत अटेंड केलं ते आपल्या सोलापूरच्या मित्रमंडळीच्या इकडे तिकडे रिलेटिव्ह मध्ये जाऊन आलेलं, तर तिथं वेगळं होतं नाही तर वेगळं होतं. वेस्ट पण होत अन्न नाही हे खायचं नाही. वेस्टचा विषय नाही, त्यांची प्रथा असते ते काही जणांची. वेस्ट म्हणून उधळत नसतात ते, प्रथा असते त्यांची, नियम असतात. तसं एक एक जण उधळतात, एक एक जण हातात पण देतात, एक जण असं उधळलेलं पकडून खातात पण, असे मी बघितलेलं आहे माझ्या हिशोबानं. तर अशा पद्धतीनं आजचा हे असं होतं. तुला कसं वाटलं? मला काय नाही, माझं मी बघत आलेलं, माझं काय विषय नाही. तुला कसं वाटतं? तुला काय काय फरक वाटलं त्यात? आपलं हिंदू त्यांच्यात नवरीला असं बाहेर आणत नसतं ते. अजून एक काय कमी होतं माहितीये का, ते झारळ सारखं पूर्ण मोगरा फुलं असतं, शहरा तो पूर्ण ढकलत गेलेला असतो ना, ते ह्यांचं नव्हतं. या ह्यांच्यामध्ये नव्हतं, दोघालाही नव्हतं. आम्ही कुठं बघितलं ना, हा तिला पण हात पूर्ण ते
शहरानं मोगरे फुलाचं पूर्ण बनवलेलं पूर्ण झाकलेलं असतं. नवरीला नवऱ्याला पण नवरीला पण नवरीचं माहिती आहे मला, नवरीचं नवरीला पण झाकलेलं असतं, नवऱ्याला पण झाकलेलं असतं. होय. शहराचं म्हणजे हिला असं अंगावर खांद्यावर वगैरे असतं. हे असं होतं, खूप काही चेंजेस होतं. आणि मला असं वाटतं की चेंजेस होत पण असेल, हे, असं टाकून. आय थिंक होय हम्म. चेंजेस पण होत असेल. त्यांच्यात बदल जसं बदल पण आपल्यात होत कसे आता असेल. बदल होत आता गेले. आपल्यात पण बदल झाले. खूप बदल झाले. आपल्यामध्ये बघा आता भरपूर, आता फेऱ्या असायच्या नाही आधी आपले, आता फेऱ्या पण घेऊ लागले. असं असं कसं जनरेशनच्या हिशोबाने हळूहळू बदलतच जातं. आता फेऱ्या पण चालू झालेल्या आहे. ऍड करतात ते. एक एक काय काय ऍड करू लागले, त्यांचा पण तसंच बदल होऊ लागलेला आहे. चला ठीक आहे. क्रियान जेवला होता पूर्ण. दीपू तू जेवली का? काय काय जेवले? भात, वरण, चपाती, भाजी. दुपारचा जिरलं का नाही? लग्नातलं जिरलं का नाही? जेवलं. होय. तर मित्रांनो, लग्नातून आल्यानंतर आम्ही तुम्हाला जे सांगितले त्यानंतर थोडस झोप घेतली, थोडस हलकस खाऊन घेतलं. आता वाजले ती रात्रीचे 10, 10:15 वाजू लागले ती. आणि आमच्या क्रियास त्याचं बघू लागलंय. कुठे पेन्सिल खाली गेलं बघ, तिथं सोफ्याच्या खाली. चला आजचा व्लॉग इथेच एंड करूयात. दीपो आली का? आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. बस पुढं बस झालं. बस बस. बस बाय. अजून कसं क्रियाश करते. क्रियाश बाय कर. बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तू म्हण ना, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तुला होमवर्क करायचं आहे, होमवर्क करताय हो, करा. चला भेटू लवकरच एखादा नेक्स्ट ब्लॉगला. केव्हा मुहूर्त लागेल सांगता येत नाही नेक्स्ट ब्लॉगला, पण भेटू लवकरच. चला टेक केअर, गुड नाईट. हो राईट व्हेरी गुड. तसंच चुकला का चुकतो तू मग?